मुलीला आय लव्ह यू म्हणणं म्हणजे विनयभंग नव्हे असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलेलं आहे। अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आय लव्ह यू म्हणणाऱ्या आरोपीवर पोक्सो अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या प्रकरणाची सुनावणी नागपूर खंडपीठात झाली। त्यावर आय लव्ह यू म्हटलं म्हणजे विनयभंग होत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलंय। 23 ऑक्टोबर 2015 रोजीचं हे प्रकरण आहे। यात नागपूर सत्र न्यायालयानं आरोपीला 18 ऑगस्ट 2017 रोजी 3 वर्षाची शिक्षा ठोठावली। त्याला आरोपीनं हायकोर्टात आव्हान दिलं आणि त्यावर आय लव्ह यू म्हणणं म्हणजे विनयभंग नाही असं निरीक्षण सुनावणीवेळी खंडपीठानं नोंदवलेलं आहे। आपल्या हायकोर्टाचे अजूनही काही लँडमार्क असे जजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये लैंगिक शोषण 354 ची व्याख्या केली गेली आहे। त्याच्यामध्ये एखादा म्हणजे शब्द वापरणे किंवा जसं आय लव्ह यू ह्या प्रकरणामध्ये आय लव्ह यू म्हटलं आहे तर निवड आय लव्ह यू म्हणणे म्हणजे विनयभंग होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण आलं आहे या जजमेंटमध्ये।